तर दुसरीकडे पुण्यामधल्या स्वारगेट मेट्रो स्थानकाला आता गळती लागली आहे। कोट्यवधी खर्चून बांधलेल्या मेट्रो स्थानकाला आता गळती लागलेली आहे। आपण या ठिकाणची दृश्य पाहतोय। पुण्यातल्या मेट्रो स्टेशनला या पावसामुळे सध्या गळती लागल्याचं चित्र आहे। कोट्यवधी रुपयांचा खर्च या मेट्रो स्टेशनसाठी सरकार खर्च करतंय आणि पहिल्याच पावसामध्ये सरकारने केलेल्या या खर्चाची पोलखोल झाली आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी निखिल सुकरे आपल्या सोबत आहे। निखिल, कोट्यवधी रुपये पुण्यातल्या मेट्रो स्टेशन्सवरती खर्च केले जात आहेत। मेट्रो ही विकासाच्या प्रगतीची दिशा देणारी ही वाहिनी आहे असं सांगितलं जात होतं, मात्र पहिल्याच पावसामध्ये याची दाणादाण उडालेली आहे। काय माहिती आहे? नक्कीच सिद्धेश, आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये आपण मेट्रोचं कौतुक सगळं ऐकत होतो। अनेक फेज ज्या आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या होत्या, अनेक मार्गिका ज्या सुरू करण्यात आलेल्या आहेत, परंतु पुण्याच्या स्वारगेट स्टेशनला जी आहे ती आता मेट्रो स्टेशनला गळती लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। खरं तर हे स्टेशन बांधण्यासाठी जे आहे एकूणच मेट्रोसाठी मोठा कोट्यवधींचा खर्च करण्यात आलेला आहे आणि याचमुळं सध्या जी आहे ही गळती लागल्यानंतर सध्या लोकांकडून जे आहे ते चीड व्यक्त केली जात आहे की एवढे पैसे खर्च करून देखील मेट्रो प्रशासनानं व्यवस्थित काम केलं नाही का, असा प्रश्न देखील लोक उपस्थित करताना पाहायला मिळतात। खरं तर पाऊस झाला, गेल्या 4 दिवसांपासून पुण्यामध्ये पाऊस बरसतोय, परंतु यामध्ये मेट्रोसह सगळ्यात आता मेट्रोच्या ह्याला गळती लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद निखिल, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।